सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. ती मुलगी गर्भात ती विचारते, आई आता मला कोण जन्माला घालणार, आई तुला घालावंच लागेल, तुला घालावंच लागेल. मग महाराज ती आई स्वतःच्या काळजावर दगड ठेवते आणि बापाचं न ऐकता त्या मुलीला जन्म देते. आणि तीच मुलगी एक दिवस या महाराष्ट्रातली या भारतातली सगळ्यात उच्च पदावरची राष्ट्रपती होते महाराज. याच्यापेक्षा वेगळी गोष्ट काय असावी. आणि आज राष्ट्रपती पदावर बसणाऱ्या, आज राष्ट्रपती होणाऱ्या महाराज प्रतिभाताई पाटील असो व आमच्या द्रौपदी मुर्मू असो महाराज, साधी सोपी गोष्ट नाही. मुलगी सुद्धा ताकदवान आहे, मुलगी सुद्धा श्रेष्ठत्व आहे, याचं प्रतीक त्या दोन लेकी आहेत बरं का. म्हणून मुलगी वाचली पाहिजे. आणि शेवटची गोष्ट एकच सांगेन महाराज, शेवटची गोष्ट एकच सांगेन, आमचा धर्म वाचला पाहिजे, आमचा देव वाचला पाहिजे आणि आमचा देश वाचला पाहिजे. विठाला 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 आमचा देव देश धर्म वाचला पाहिजे महाराज, धर्म वाचला पाहिजे. का वाचला पाहिजे? अरे अवतार संतांचा सांगितला, पण याच 16व्या शतकात एका राजाचा अवतार झाला, ज्या राजाचं नाव होतं छत्रपती शिवाजी राजा महाराज. कसा घडवला राजा, कसा वाढवला राजा. राजाचा अवतार काय होता लक्ष देऊ नये का महाराज. छत्रपती शिवाजी राजा जन्माला येणं अगोदर या महाराष्ट्राच्या मातीची अवस्था काय होती. एका बाजूने मोगल, एका बाजूने निजाम, एका बाजूने आदिल या महाराष्ट्राच्या माथीला पोखरत होते. आणि त्याच वेळी आई बहिणींची आबरू लुटली जात होती, तर बांडपोरी घरातनं पळून नेल्या जात होत्या. आणि त्याच वेळी 7 महिन्याच्या गर्भवती असणाऱ्या राजमाता जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर होत्या. राजमाता जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर होत्या. आणि आज राजमाता जिजाऊच्या कानी एक बातमी पडली. ती बातमी अशी होती, राजमाता जिजाऊंचे वडील लखुजी जाधव आणि राजमाता जिजाऊंची भावंड यांची निजामाच्या भर दरबारात कत्तल करण्यात आली. कापलं केलं गेलं, त्यांना चिरलं गेलं. आणि महाराज ही गोष्ट ज्यावेळी राजमाता जिजाऊंच्या कानी पडली, तळपायच्या मस्तकाला गेली. कडाडल्या जिजाऊ, तडक राजमाता जिजाऊ शिवाई देवीच्या मंदिरात आल्या. डोळ्यातनं पाणी उगलतंय, डोळ्यातनं पाणी येत आहे. आणि राजमाता जिजाऊ शिवाई देवी समोर उभ्या राहिल्या. समोरच्या शिवाई देवीला राजमाता जिजाऊ म्हणतायत, विचारतायत, माते माते आतापर्यंत तुझी पूजा केली, आतापर्यंत तुझी भक्ती केली, आतापर्यंत तुझी अर्चना केली, माते काय कमी पडलं माते, बोल ना माते काय कमी पडलं. समोरच्या राजमाता जिजाऊ शिवाई देवीला प्रश्न विचारतायत, पण शिवाई देवीकडे राजमाता जिजाऊंच्या प्रश्नाचं उत्तर नाही. आणि मग राजमाता जिजाऊंनी शिवाई देवीच्या डोळ्यात डोळं घालून पाहिलं. आणि त्या समोरच्या शिवाई देवीला राजमाता जिजाऊ मागू लागल्या. मागणं खूप गोड आहे. कडाडल्या जिजाऊ, माते 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 आता तुला माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घालावा लागेल, जो एक एक मावळा गोळा करील आणि स्वराज्याचं तोरण बांधेल. माते तुला माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घालावा लागेल, जो समोरून येणाऱ्या बाईला आई म्हणेल. आणि माते तुला माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घालावा लागेल, जो दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवेल. आणि माझ्या छत्रपती शिवाजी राजानं दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला. ही ताकद माझ्या छत्रपती शिवाजी राजाची आहे. 50 वर्षाचं आयुष्य माझ्या छत्रपती शिवाजी राजाला. फाल्गुन वै तृतीया शके 1551, 19 फेब्रुवारी 1630 रोजी माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा जन्म झाला महाराज. आणि 1680 ला माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा मृत्यू झाला. 50 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाला. पण 50 वर्षाच्या आयुष्यात माझ्या राजानं कसं जगावं या समाजाला शिकवलं. आणि 32 वर्षाचं आयुष्य होतं माझ्या संभाजी राजाला. पण 32 वर्षाच्या आयुष्यात माझ्या संभाजी राजानं कसं मरावं हे महाराष्ट्राच्या मातीत कोरून ठेवलं. म्हणजे हे 2 राजे आमच्यासाठी महत्वाचे आहेत. विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी राजा, धर्मवीर छत्रपती संभाजी राजा आणि माझ्या राजांचे मावळे तुम्हाला आम्हाला कळलेच पाहिजेत. देव राजा आमच्यासाठी महत्वाचे आहेत महाराज. छत्रपती शिवाजी राजा, धर्मवीर छत्रपती संभाजी राजा आणि माझ्या राजांचे मावळे तुम्हाला आम्हाला कळलेच पाहिजेत. देव वाचला पाहिजे, देश वाचला पाहिजे आणि आमचा धर्म सुद्धा वाचला पाहिजे. अरे जशी गर्भातली मुलगी वाचली पाहिजे, अरे तशीच कत्तलखान्यात जाणारी गाय सुद्धा वाचली पाहिजे. एवढी एकच गोष्ट प्रत्येकानं लक्षात घ्या. आपलं आजचं कीर्तन सफळ झालं म्हणून समजा. एवढी एकच गोष्ट प्रत्येकानं लक्षात घ्या. म्हणून एकच सांगेन बाबा, देव वाचवा, देश वाचवा आणि धर्म वाचवा. या 3 गोष्टी वाचवणं खूप गरजेचं आहे. बस महाराज, अभंग संपला, अभंगाचा भावार्थ संपला. झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. झालेली कीर्तन रूपी सेवा माझ्या आईवडिलांच्या चरणी समर्पित करतो. झालेली कीर्तन रूपी सेवा माझं कुलदैवत ज्योतिबा राजाच्या
चरणी समर्पित करतो झालेली कीर्तन रूपी सेवा माझे गुरुवर्य सातारा भूषण हरिभक्तीपरायण आझाद महाराज गुजर, माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण अरुण महाराज अडसूळ, दोघांचीही चरणी झालेली कीर्तन रूपी सेवा समर्पित करतो. तुम्ही सर्व संत सज्जन मायबाप मंडळी या कीर्तन सेवेसाठी उपस्थित राहिला, तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. गायक वृंद, मृदुंगाचार्य सर्वांना धन्यवाद देतो. आणि त्या पुढे जाऊन धन्यवाद द्यायचे असेल तर ते एकालाच महाराज, झी टॉकीजच्या माध्यमातून आज प्रत्येक ठिकाणी महाराज आज झी टॉकीजच्या माध्यमातून जे कीर्तनकार गावाच्या मंदिरात कीर्तन करायचे आणि मंदिरात स्वातंत्र्य आणायचे, मंदिराच्या माध्यमातून प्रगल्भता समाजाच्या मनात आणायचे, पण आज झी टॉकीजच्या माध्यमातून ते कीर्तनकार घराघरात पोचलेत आणि प्रत्येकाच्या मनात भक्तीचा उमाळा ज्यांच्यामुळे निर्माण झालाय त्या झी टॉकीजला प्रथमतः मी धन्यवाद देईन, ज्यांच्या माध्यमातून आम्ही टीव्हीवर आलोय. आनंद वाटावा महाराज. फक्त एकच सांगेन, आले किती गेले किती भरारा आणि इथं फक्त झी टॉकीजचाच दरारा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर तुकाराम 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 तुकाराम.